नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरुष आणि ममा. मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आज आहे रविवार आणि आज आहे लग्न कुणाचं म्हणाल तर विशालचे मावस काका आहेत जे नाशिकमध्ये राहतात ननाशीला. तर मग तिकडे लग्न आहे, तिकडे जायचं आहे आम्हाला लग्नासाठी. म्हणजे विशालचे जे मावस काका आहेत हे मुंगूस दिसला मला मंडळी इकडे बघा. सकाळी सकाळी मुंगुसाचं दर्शन. हे बघा, मुसा तोंड दाखवलं. मुसा तोंड दाखव. पळाला. म्हणजे ही व्हिडिओ शूट करत होते आणि मला समोर मुंगूस दिसला. तुम्हालाही दाखवलं. सकाळी सकाळी दिसल्यानंतर शुभ असतं. मुंगूस दिसणं खूप शुभ मानलं जातं असं. तर मग दिसला मला आणि रोजच दिसतो तो, आमच्या इथे रोजच असतो. तर मग रोज एक दिवसभरातून एकदा तरी त्याचं दर्शन होतच होतं. मग पर्यंत थांबला आणि तुम्ही पण व्हिडिओमध्ये पाहिला असेल आता. तर ठीक आहे मंडळी, ते सांगत होते मी तुम्हाला. लग्न कुणाचं आहे ते विशालचे मावस काका आहेत. मावस काकाच्या मुलाचं लग्न आहे. नाशिकला ननाशीला राहतात ते. तर आम्हाला तिकडे जायचं आहे लग्नासाठी. लग्न हॉलवरती आहे आणि आम्हाला इकडनं 9:30ला निघायचं आहे घरातून. आणि आत्ता वाजलेले आहेत बरोबर, म्हणजे आता 6, 6:30, 7पर्यंत टायमिंग होत आलेला आहे असा. 6:45पर्यंत. मावशी लवकर आलेल्या आहेत. मावशी बोललं तुला जायचं आहे, मग मी लवकर आले. म्हटलं ठीक आहे चालेल, तुम्ही बाकीचं घ्या घरातलं आवरून. भांडी वगैरे काही जास्त नाही, थोडीशीच आहेत. मग ते आवरून घेतील. मग मी तयारी करते आत्ता. आणि मी मस्त मेहंदी काढलेली. हे बघा, हे बघा, छान मेहंदी काढून झाली माझी. रात्री मेहंदी काढली. रात्री मला शूट करायला जमलं नाही काही गोष्टी. मी म्हणजे कसं बाईंकडे किराणा भरायला गेले होते. बाईंकडे किराणा भरला. त्याच्यानंतर मग अजून माझे काही कामं होते ते केले. असं सगळं माझा दिवस पटकन निघून गेला. जेवण करून लगेच झोपली, कारण थकली होती दिवसभर खूप. तुम्ही बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये. आणि मग आता आम्ही निघालो आहोत जाण्यासाठी. तर तयारी करते आणि दाखवते तुम्हाला पण. चला. आरविशची माझ्या झोप होत नाही आहे. त्याला पण घेऊन जायचं आज लग्नाला. पाऊस नाही आहे, पाऊस थोडाफार म्हणजे आहे पावसाचं वातावरण. आरविश, ए अरवा, आरू. आलेले आहेत मावशी आणि मावशी काम करतायत. मावशी खूप लवकर आला ना आज. ठीक आहे, मी आपल्याला चहा ठेवते लगेच. चहा वगैरे बनवते. विशाल पण उठलेत, आत्ताच उठले, तुम्ही पाहिलं. आणि आता चहा वगैरे ठेवते म्हणजे मावशीने आम्ही चहा घेऊ. मग बाकीचं माझं जे काही रुटीन आहे ते मला आवरण्यासाठी. चला. तर मंडळी, आम्ही निघालो आहोत आता आणि आमची तयारी वगैरे झालेली आहे. ॲक्च्युली मला जास्त तयारी करायला भेटली नाही, कारण गाडीचा टाईम झाला होता. त्यामुळे मग आम्ही पटापट आवरलं आणि लगेच निघाली मी. आता मला बाकीचे जर काही थोडी टिकली वगैरे टचअप वगैरे करायचं तर मी ट्रेनमध्ये बसून करून घेईल, कारण मग लेट झालं असतं. त्यासाठी आणि पाऊस पण येतो ना, नेमकी रिक्षा पण नाही आज. आणि ट्रेन अजून प्लॅटफॉर्मला नाही आली. आम्ही कॉल केला होता तर प्लॅटफॉर्मला नाही आली, पण येईलच आता लगेचच. तर इकडे आहे विशाल, इकडे आहे आरविश. कुठे चालू बाबू आपण? नगनाला चाललोय आम्ही. ट्रेन कुठे आली का? रिक्षा आली. चला, रिक्षा. आम्हाला फायनली ट्रेन मिळालेली आहे. मी घाईमध्ये ट्रेन पकडली. विशालने नंतर तिकीट काढून आले आणि प्रवास सुरू झालेला आहे. पण प्रवासामध्ये ट्विस्ट म्हणजे माझे मावशी, काका, सवयकर काका, मावशी सगळेजण या प्रवासात आहे आपल्या. आणि आता ह्या प्रवासाची मज्जा येणार आहे खरं तर. आणि ॲक्च्युली सगळे वेगवेगळे ठिकाणी चाललेत. एका ठिकाणी आम्ही लग्नाला चाललो आहे. सवयकर काका आणि काकी घरभरणीला चालले. मावशी तू कुठे चालली आहे? हॉस्पिटलला. मावशी ते हॉस्पिटलला चाललेत. असं सगळं वेगवेगळे चाललेत. पण एवढं हे झालंय ना की हे झालेलं आहे ना की सगळे एकाच कोचमध्ये मिळाले. आणि मी चढले त्याच्यानंतर मला सवयकर काका, मावशी समोर. मी पूर्ण सरप्राईज झाले. अरे वा, म्हटलं आता प्रवासाची मजा येणार. तर मग चला, आमचा प्रवास तुमच्यासोबत पण मी शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ पाहिला. तर मंडळी, फायनली टिकली लावलेली आहे, सिंदूर लावलेला आहे. मावशीला बोलते हेअरस्टाईल करून दे, पण म्हटलं राहू दे आता, नको, मोकळे केस सोडून देईल नंतर. आणि असा ट्रेनमध्ये कोणी मेकअप केलेला आहे का हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि आमचा असा मस्त प्रवास चालू आहे आता. आणि ही आमची ना शीतलताई आहे, मावशीची नणंदबाई, लहानी नणंद. आणि इथं लग्न मला आठवतंय, मी किती खूप लहान होते तिच्या लग्नामध्ये. खूप लहान होतं ताईच्या लग्नामध्ये ना. तर इकडे आहेत विशाल काका.
काकी विश हाय कर. तर ट्रेनमध्ये आलेले आहेत पैंजण विकण्यासाठी. हे बघा छान छान आहेत. आणि माझ्या चांदीच्या अशाच आहेत, सेम आहेत पण तुटल्या ना. हां हे बघा छान छान आहेत पैंजण. इकडे पण आहेत. घालून बघ ना. कशा म्हटल्या? 60 छान आहेत ग. 60 रुपयाला. ए मला दे ना छमछमवाल्या. छमछम घेते का? तसं नको मला, प्लेन मध्ये छमछम हवे. हे बघा पैंजण. हे बघा तुला थोडं लांब पैंजण लागतील. मग तेच ना मला. एक कानकोरनं पण आहे ग. काय झालं रडायला. इकडे आहे कानकोरनं. हे बघा छोटी होती मावशी ती तुला. नाही येते. येईल का. छोटी छोटी होती. हा होईल अगं. बरं ठीक आहे चालेल. नाही आली तर पोरी घालतील. जाऊ दे. पोरी वापरून टाकतील ना. तेवढंच द्या ना माझी. काय आहे भेळ. पैसा दो पैसा. मनी मनी. अरे हा ना काका. हे बघा इकडे ना काका पण पैसे देत आहेत. इकडे विशाल पण पैसे देत आहेत. काका राहू द्या ना, राहू द्या. अजून एक घ्या ना. अरे काका राहू द्या ना. अहो राहू द्या ना, राहू द्या. काय नाही जावायचं एवढं. भेळ घेतलेली आहे इकडे. इकडे पण घेतलेली आहे. विशाल काका नाही खाते फक्त. हां नाशिक प्लॅटफॉर्म येतो आहे. पोचलो आहोत आम्ही नाशिकला. आणि गर्दी आहे थोडीशी. दाखवते तुम्हाला. इकडे आहे मावशी काका. मला घ्या पुढे. नाही तुम्ही जायचे अडकून. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. पोराला सांभाळा. हे आहे मेमो. हे बघा आणि खूप छान आहे. हिला हे आता पुढे 40 गाव. निघालेली आहे. जा मावशी. जाऊ मम्मी. कुठून जायचंय मला माहिती नाही. बाय. हिलाच असेल का मेमोला. काय ग मेमोलाच असेल का. बघू ना आता. हा असेल तर फोन कर मला. मंडळी नाशिकमध्ये ना कडक ऊन आहे अक्षरशः. बिलकुल पाऊस नाही. आमच्या इगतपुरीमध्ये खूप पाऊस होत आहे निघाले तेव्हा. पण आता इथे बिलकुल पाऊस नाही आहे. कडक ऊन आहे अक्षरशः. तर चला मंडळी निघालो आहोत. इकडनं रिक्षा पकडली आम्ही हॉलला जाण्यासाठी. आणि नाशिकमध्ये मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं खूप ऊन आहे. आणि अजून एक गोष्ट मला नोटीस केली मी नाशिकमध्ये. मी नंतर तुमच्याशी बोलले त्याविषयी. मंडळी आम्ही येऊन पोचलो आहोत इथे लोकेशनवरती. रामसीता म्हणून हॉल आहे. तर बघू आतमध्ये जाऊ आता आम्ही. तर मंडळी इकडे आहेत उमेश भाऊ. आणि तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही आहोत लग्नामध्ये. तर उमेश भाऊ आमच्या सोबतच होते. ट्रेनमध्ये पण सोबत होते. पण ते थोडे लांब बसले होते. मग आता मी इथे एकत्र आलो सगळेजण. आणि मग उमेश भाऊ बोला. छान वाटतं. छान वाटतं. हो एकत्र आले सगळं सोबत बरं वाटतं. बरं वाटतं. हो तेच. आरू पण आहे सोबत आता. हा. आरू आरिश मग काका काय आले ना. ज्यूस.
आरवीचं चाललंय ज्यूस प्यायचं काम. इकडे आहेत विशाल. 2 मिनिटं. तर ठीक आहे मंडळी, आम्ही इथे ना थोडं ब्रेकफास्ट नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. तर नाश्ता वगैरे करून घेतो आणि मग आता आम्ही आतमध्ये जाणार. आणि आता बघूया, तुमच्या मावस काका आहेत ना? काका आहे. मावस काकांच्या मुलाचं लग्न आहे. हो, तर मग चला आता मस्त आपण लग्न एन्जॉय करू आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आज. आमच्या तिघांचाही नाश्ता करून झालेला आहे. आरविशनी ज्यूस पिलाय. आता आम्ही चहा मागवलाय पिण्यासाठी, कारण लग्नाला उशीर आहे आणि आम्हाला भूक लागली. सकाळी लवकर निघालो घाईमध्ये. आता किती वाजले तो? आता 12 वाजलेत. मग भूक लागली होती थोडीशी ना. आम्ही तर नाश्ता पण नव्हता केला, फक्त चहाच खाली खाल्ली होती. त्यामुळे मग आता आम्ही मस्त नाश्ता केला आहे आणि आता चहा घेणार आहोत. कुरकुरे खा. चला. तर आम्ही येऊन पोहोचलो आहोत लग्नाच्या हॉलजवळ आणि आता एंट्री करतो आहोत आम्ही. तर मंडळी, मी जस्ट हॉलमध्ये एंट्री केलेली आहे आणि एंट्रीलाच आपला महाराष्ट्राची शान नऊवारी आणि मावळा असं दोघांचंही लुक घेतलेला आहे वेलकमसाठी. आणि गुलाबाचं फूल मेन करून बाप्पाची मूर्ती. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. चला. तर मंडळी, एंट्री केलेली आहे. समोर खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. नवरदेवाचं नाव आहे गणेश आणि नवरीचं नाव खुशी आहे. तुम्ही समोर बघू शकता. चला. आणि हॉल खूप सुंदर आहे. खूप आवडला मला. एक नंबर आहे. छान खूप छान आहे. माझी मावस काका आहे, त्यांच्या मुलाचं लग्न आहे. तर आम्ही त्या लग्नाला उपस्थित आहोत. होते पाहू शकतो, तुम्ही पाहिलं नसेल याच्या आधी. यांचं नाव आहे बंडू काका. ठीक आहे. तर मंडळी, आम्ही नवरदेवाला पण भेटलो आणि परत नवरदेवाचे जे पप्पा आहेत म्हणजे काका, तर त्यांना पण भेटलो. त्यांच्या भावांना वगैरे सगळ्या फॅमिलीला भेटलो. विशेष करून विशालच्या ज्या मामी आहेत त्यांना पण आम्ही भेटून आलो आहोत. आणि आता बसून घेतो, कारण लग्नाची वेळ अजून मला तरी वाटतं थोडं उशीर लागेल लग्न होण्यासाठी. तर चला आपण बसून आणि मग जे काही लग्न आहे ते मस्त एन्जॉय करूया. चला. इकडे आम्ही बसलो आहोत आणि आता थोड्या वेळातच नवरदेवाची एंट्री होईल आणि तुम्हालाही पाहायला खूप आवडेल ती. इकडे आहेत उमेश भाऊ, विशाल आणि आरवीश. तर म्हणाल तर जराही एका जागेवरती बसत नाही आहे. एवढा खेळतोय. खूप रडतोय का बघा बरं. खेळतोय ना. त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल, दुसरं काय नाही.
माही मरा की किसी की सौगात तर मंडळी जस्ट लग्न लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. नवरा नवरीचा तर फोटोशूट चालू आहे आणि आम्ही तर मंडळी हे बघा इकडे जेवणाची सोय केलेली आहे. इकडे तुम्ही बघू शकता. चला आरू चल, बाबू चल, चल दादा, हळू हळू जा, काकाचा हात पकड जा, चल ना. आम्ही चाललो, बाय. मग जेवायचं, चला. तर मंडळी आता आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहोत आणि सिटिंग अरेंजमेंट खूप छान केलेली आहे, बुफे स्टाईल आहे. त्यामुळे मग चला आता जेवणामध्ये काय काय आहे ते आपण पाहूया. हे घ्या. जेवणामध्ये आहे गुलाबजामुन, पनीरची भाजी, मिक्स भाजी, पुरी आहे, पालक पुरी आहे साधी, पापड, सलाद आहे आणि दाल राईस आहे, पण आपण अजून घेतला नाही आहे. दाल राईस अजून आहे, दाल राईस, लोणचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण आम्ही अजून नाही घेतल्या, नंतर घेऊ जरा. पहिले पुरी भाजीच खाणार आहोत आम्ही आणि आता जेवण वगैरे करून मग निघायचं आहे लगेचच. चला मग. इकडे आहे आरविश, विशाल, उमेश भाऊ. जेवण वगैरे पण केलं, आता आम्ही इकडनं निघणार आहोत लगेचच. काय हो, लग्न लागलं, आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही निघणार आहोत. आम्ही सर्वांना भेटतो इकडे, भेटल्यानंतर आम्ही आता इकडनं निघतो. चला मग. मंडळी आता आम्ही इकडे निघतो आहोत आणि विशालचे खूप जास्त नातेवाईक आहेत. हे कसं आपण जेव्हा लग्नांमध्ये जातो, सर्वांना भेटतो, तेव्हाच काही गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. तर तेच खूप जास्त नातेवाईक आहेत त्यांचे. मी पहिल्यांदा पाहिले आहे आत्ता ह्या म्हणजे आता आमच्या लग्नाला 5 वर्ष झालेत. 5 वर्षामध्ये मी पहिल्यांदा विशालचे एवढे नातेवाईक पाहिलेत. तर तेच. आणि आता घरी निघायची वेळ आहे आणि एवढं गरम होतं, एवढं गरम होतं आहे, प्रमाणाच्या बाहेर गरम होतं इकडे. तर ठीक आहे, चला. आणि हो, हे हार्वेस्टच्या हातात पैसे दिलेत बाबांनी, म्हणजे मामांनी त्या. तर मग चला. आणि खूप छान आहेत, खूप स्वभावाने सगळे चांगले आहेत ते. तर बघू हे दोघं जण भाऊ कुठे राहिलेत. आम्ही इकडे बसलो आहोत दोघं जण. उमेश भाऊ कुठे आहेत? उमेश काय माहिती कुठे गेलेत भाऊ ते. तर मग आता निघू, आता आले. मी तेच म्हटलं उमेश भाऊ कुठे गेले, मला बसलेले होते. जेवण वगैरे छान होतं, लग्न छान झालं, एकदम बेस्ट. आणि गाडीला थोडं वेळ आहे म्हणून आम्ही इकडे गार्डनमध्ये येऊन बसलो आहोत. आणि आता आरविश खेळतोय, कारण की त्याला खूप जे कपडे घातले होते त्याला खूप गरम होत होतं, इरिटेट होत होतं घामामुळे, कारण की ते खूप गरम होते. आता त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि त्याला आता एकदम चांगलं वाटतं, एकदम व्यवस्थित. तो लहान मुलं आता बघा, त्याच्यासोबतच एक मुलगा आहे, त्याच्यासोबत खेळतोय तो. आता पाहू शकता तुम्ही बघा आरविशचं. बापरे 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 फ्रेंड्स, अरे बापरे काय करणे. आरू इकडे बघ, आरू इकडे, आरू आरू ह्या साईडला बघ ना. इकडे बघ, इकडे. तुझा न्यू फ्रेंड दाखव ना मला. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. केस व्यवस्थित कर इकडे. हे बघा, हा ना हॉलचा गार्डनचा हे आहे, म्हणजे आहे ना विशाल, हे संध्याकाळच्या लॉन्स. हा, संध्याकाळच्या लग्नाला लॉन्स बोलतात याला. छान आहे ना, मस्त, एकदम भारी आहे, जबरदस्त. तर मंडळी कालचाच व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते आहे आणि आज आहे सोमवार. ॲक्च्युली काल आम्ही नाशिकमध्ये होतो लग्नामध्ये.
ते तुम्ही पाहिलं. आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ शूट करायला नाही जमला, कारण आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप प्रॉब्लेम फेस करावा लागले. आणि नंतर मग मी भरपूर म्हणजे 2 ते 3 तासांनी आम्ही इगतपुरीमध्ये येऊन पोहोचलो. मग त्यानंतर मग मी पुढे काही कंटिन्यू शूटच नाही केलं. आणि जो प्रॉब्लेम आला आहे ना मला, तो मी नक्की तुमच्यासोबत एखाद्या व्हिडिओमध्ये मांडेल की ट्रॅव्हलिंगमध्ये काही इश्यू आहे नाशिकमध्ये. आणि अजून म्हणाल तर एक गोष्ट, कालच्या व्हिडिओमध्ये उमेश भाऊ तुम्हाला सॉरी याच व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उमेश भाऊ दिसलेले आहेत. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही उमेश भाऊंना पाहिलेले आहे. पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती ते आलेले आहेत. तर खूप छान तुमच्या कमेंट्स येऊ द्या, खूप छान तुमचा प्रतिसाद असू द्या या व्हिडिओसाठी. आणि अजून एक गोष्ट म्हणाल तर या पूर्ण जो लग्नाचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी जी साडी वेअर केलेली आहे ती साडी मला आयशा कलेक्शन कुरुडवाडी या पेजवरनं रिसीव झालेली आहे. त्यांचं नुकतंच चॅनल ओपन झालेलं आहे. आपण लास्ट टाईम त्यांच्या चॅनलची ॲडव्हर्टाईज पण केलेली आहे. मला साड्या पण रिसीव होत आहेत तिकडनं. तसंच या मला ही जी साडी आलेली आहे ना ती रेडीमेड ब्लाऊजची साडी आहे, जी मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आता सध्या. खूप छान साडी आहे, फॅब्रिक खूप छान आहे. तर या साडीचं जर या साडीमध्ये अजून छान छान कलेक्शन आहेत, कलर्स खूप चांगले अवेलेबल आहेत आणि रेडीमेड ब्लाऊज आहे. प्राईस पण खूप छान आहे. तर म्हणजे एकदम बेस्ट साडी आहे ती. तर तुम्हाला जर या साडीचं कलेक्शन बघायचं असेल, ही साडी जर तुम्हाला पाहिजे असेल, याच्यामध्ये कोणते कोणते कलर्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आयशा अँड कलेक्शन या चॅनलवरती व्हिजिट करा. ताईंचा नवीन बिझनेस आहे, त्यांना ग्रो करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. तर तुम्हाला जर साड्या आवडल्या तर नक्की तुम्ही तिकडनं बुक पण करू शकतात. तर ठीक आहे मंडळी, जाऊन लवकर ताईच्या चॅनलवरती व्हिजिट करा. चॅनलचं नाव परत एकदा मेन्शन करते, आयशा कलेक्शन कुरुडवाडी हे त्यांच्या चॅनलचं नाव आहे. इंस्टाग्राम पेज आयशा अँड कलेक्शन हे आहे. तर लवकर जाऊन तुम्ही व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.